बीड़ जिले के आष्टी तालुका से एक सनसनीखेज घटना सामने आई है। यहाँ एक परिवार को सिर्फ इस वजह से बेरहमी से पीटा गया क्योंकि उन्होंने अपने साथ हुए झगड़े की शिकायत पुलिस में दर्ज कराई थी। पूरी वारदात किसी फिल्मी सीन से कम नहीं लगती है। बात है आष्टी तालुका के दामन गांव की। यहाँ रहने वाले ढोबे परिवार की महिला शारदा ढोबे का जमीन विवाद को लेकर पड़ोसी नरवड़े परिवार से झगड़ा हुआ। इस झगड़े की शिकायत शारदा ढोबे ने आष्टी पुलिस स्टेशन में दर्ज कराई थी, लेकिन जब ढोबे परिवार शिकायत दर्ज करवाकर घर लौट रहा था तभी 10 से 15 लोगों के एक गुंडा गिरोह ने उनकी गाड़ी का पीछा किया और रास्ते में गाड़ी रोककर सभी उन पर टूट पड़े। सिने स्टाइल इस हमले में शारदा ढोबे समेत परिवार के कई सदस्य गंभीर रूप से घायल हुए। सभी घायलों का इलाज एक निजी अस्पताल में चल रहा है। परिवार का कहना है कि उन्हें धमकाया जा रहा था कि थाने में शिकायत क्यों दी। पुलिस ने इस मामले में FIR दर्ज कर ली है, लेकिन सभी आरोपी अब भी फरार है। पुलिस की एक टीम उनकी तलाश में जुटी है। आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला। आम्ही एक व्यापारी माणसं आहे आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला ज्यांची केस केल्यामुळे त्यांनी आम्हाला 15 ते 16 जणांनी आडून मारलं। ते मारण्यामध्ये त्यांनी स्वतः त्या कासारीच्या पुलावरती गाडी घेतली। आमच्या गाडी अडवी लागली। आम्ही काचावरती घेतल्या होत्या, काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीच्या रॉडनी, लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या। गाडीच्या खाली म्हणत होते। त्यांनी गाडीच्या काचा तोडून मला खाली घेतलं स्वतःला। 7 ते 8 जणांनी मला 4 फावड्याचे रॉड, लाकडी रॉड आहेत का 4 ते 5 फावड्याचे रॉड माझ्या अंगावरती मोडले। स्वतः काहीच नाही, मी तर एक तर मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं। आम्हाला तिथं काय जीव मारण्यासाठी आली होती आणि जे ते जाताना पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असेल ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो, अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी। आता आमचं तर काही गुन्हा नाही ना, आम्ही तर काही त्यांनी केलं होतं ना। आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो, आता वेदना भरपूर होते। आता हे पूर्ण माणसामध्ये तर आमचं ते साईडचं तर काही क्षेत्र नाही, त्याच्यामध्ये एक ओळखीचं होतं, आमचं पाहुणा होतं ते पण। मी त्याला म्हणलं तू पाहुणा आहे म्हणून, पण ते योगेश मुटकुळे म्हणून, तरी पण त्यांनी कसलाही विचार न करता इतक्या कोण हल्लं ते काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती। आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात, म्हणजे खाली पाडून तर फार स्वतः जीव सोडला तुम्ही। म्हणलं आता काय खरं नाही आपलं, आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा। माझी एवढीच मागणी आहे, आम्ही असं कायद्याने वागतो त्याला तरी कायद्याने वागणं हा तर काय गुन्हा नाही ना। कायद्याने वागल्यावरती पण असे जर गुंडा लोक येऊन जर मारत असले, दिवसा ढवळ्या मारतात आणि 4 म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असतील त्यांनी तर माझा जीवच घेतला होता। म्हणजे भरपूर लोक गोळा झाल्यामुळे ते पळून गेले। म्हणजे आमच्यावरती 2-3 वाजल्यापासून ते पाठलागच करत होते। आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का म्हणजे पाळत राखूनच होते ते आमच्यावरती भरपूर। आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना, आता एखादी महिला पाहून तरी कोणी काही बोलणार नाही आहे। त्या महिलेला पण इतकं मारलं ना, आता इतकं वाईट वाटत होतं। तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडने मारलं, म्हणजे खूप वाईट वाटत असतं। तर त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं की आपल्यासमोर त्यांना मारताना पाहावं वाटते। ते खूप हृदयदायक घटना होती। म्हणजे सांगण्यासकट लाज वाटते, इतके ते माणसं कसे निर्दयी असू शकतात की त्यांना एवढं म्हणजे महिलासुद्धा कळाली नाही। सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते। आज म्हणजे काही सांगताच येत नव्हती, इतकी म्हणजे परिस्थिती बेकार झाली होती।